नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 9:30 सुमारास इचलकरंजीतील नदीवेश नाका येथील स्वामी समर्थ केंद्रासमोर जुन्या वादातून एका 17 वर्षीय तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर 1777/2025 प्रमाणे BNS कलम 109, 118(2), 351(3) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. फिर्यादी सौ गंगा दीपक कामी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जखमी प्रसाद दीपक कामी वय वर्ष 17 हा आरोपी आदित्य सोनुलेचा पत्नीच्या नात्याने चुलत भाऊ होतो. जखमीची बहीण आणि आरोपी यांचे एका वर्षापूर्वी लग्न झाले असून पती पत्नीतील वादांवरून दोन्ही बाजूंमध्ये पूर्वीपासून तणाव होता. जखमीने आरोपीस माझ्या बहिणीशी भांडू नकोस अशी समज दिल्याचा राग आरोपीने मनात धरला होता. घटनेच्या दिवशी आरोपीने प्रसादला कानाखाली मारत आज तुला खल्लास करतो असा धमकीपूर्वक पवित्रा घेत गळ्यावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. प्रसादने बचावाचा प्रयत्न करताच त्याच्या डाव्या हाताचा अंगठा गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर आरोपीने पुन्हा हल्ला करत त्याच्या डाव्या बाजूला एका कानामागे वार करून गंभीर दुखापत केली. जखमीस तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती उपचाराधीन आहे. घटनेनंतर फिर्यादीने पोलिसात धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस शिवाजी गायकवाड व पोसई साने यांनी मध्यरात्री 12 ते 2 दरम्यान घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोसई जाधव याच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.